मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीच्या संदर्भात त्यांनी काही वक्तव्य केलेली आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या संदर्भातल्या चर्चा याच्या आधी देखील अनेक वेळा झाल्यात. आता पुन्हा त्या चर्चा होतात कारण राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र अस्मिता याच्यापुढं आमची भांडणं काही फार मोठी नाही आहेत आणि त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्रित येण्याच्या संदर्भातल्या चर्चा या वक्तव्यामुळे होत आहेत. आपण कशा पद्धतीने बघता या वक्तव्याकडे? खरं तर जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण मला थोडा असा प्रश्न पडतोय की राजसाहेबांचा संपूर्ण आदर ठेवून मला त्यांना विचारायचं आहे की आपल्याला राजकारण म्हणजे मनमोहन देसाईंचा सिनेमा वाटतो का की मेले में बिछड़े हुए दो भाई कुंभ के मेले में खो गए थे और बाद में कुठलं तरी गाणं म्हणलं की मग त्यांना ती याददाश्त येते आणि ते भेटतात. म्हणजे मराठी अस्मिता ही आत्ताच आठवली? मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र धर्म आपल्याला आठवला नाही? विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्म आठवला नाही? महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं आत्मभान आणि शिवसेनेचा स्वाभिमान घेऊन बाळासाहेब ठाकरेंचा एकटा शिलेदार एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा लढत होते, आरोपांच्या सगळ्या फैरी जे स्वतःच्या अंगावरती घेत होते, ह्या लोकांनी कधी गद्दार म्हणून, कधी खोके म्हणून, कधी काय काय म्हणून साहेबांना हिणवलं, पण तरीसुद्धा फक्त या शिवसेनेच्या अस्तित्वासाठी साहेबांनी ह्या सगळ्या अग्निपरीक्षा दिल्या. त्यावेळेस राजसाहेब कुठे होता आपला महाराष्ट्र धर्म? पण आज काही फक्त म्हणजे मुंबई महापालिकेच्या लोण्याच्या गोळ्यावरती डोळा ठेवून आपल्याला हा महाराष्ट्र धर्म आठवतोय का याचं आपण आत्मपरीक्षण करावं, असं मला एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्यांना सल्ला द्यावा असं वाटतं. तर या मुलाखतीमध्ये त्यांना आणखी एक प्रश्न विचारला गेला. उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्यावेळेस जात होती त्यावेळेस तुम्ही का शिवसेना टेकओव्हर केली नाही असं त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी असं म्हणलं की आयत्या पिठावर मला रेघोटा ओढायचं नाही. म्हणजे आयत्या पिठावर रेघोटा ओढण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं असं त्यांना सुचवायचं आहे? खरं तर इथं आयत्या पिठावर रेघोटा ओढण्यापेक्षा बाळासाहेबांच्या मिठाला कोण जागलं ना हे महत्त्वाचं आहे. मला सांगा की बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं होतं की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन होगी मैं उस दिन मैं मेरी दुकान बंद कर दूंगा. त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेब लढले आणि मला सांगा की ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी जनाब बाळासाहेब ठाकरे करून ठेवलं होतं, मग त्यावेळेला कुठे होते राजसाहेब? त्यावेळेला तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये एकनाथजी शिंदे साहेब हेच लढलेत. अहो, त्यांनी अनेक वेळेला तुरुंगवास सोसलाय, अंगावरती अनेक केसेस घेतलेले आहेत आणि असं असताना ते पीठ आणि मीठ याची भाषा त्यांनी शिकवू नये. एकदा त्यांनी आपलं आत्मपरीक्षण नीट करावं, म्हणजे त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. महाराष्ट्राची जनता खुळी नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेला अगदी स्पष्ट असा कौल दिलेला आहे. महाराष्ट्राची जनता एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहे आणि खरी शिवसेना हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलीच आहे. याच्या आधी राज ठाकरेंच्या युतींच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा झाल्या. अगदी शरद पवारांसोबत कधी राज ठाकरे मंचावरती दिसले म्हणून त्यांच्यावरती बोललं गेलं. नंतर भाजपसोबत राज ठाकरे असं बोललं गेलं. मध्यंतरी एकनाथ शिंदेसोबत त्यांची भेट झाली, त्याच्याही चर्चा झाल्या. राज ठाकरेंचं नेमकं चाललंय का असं एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोच आहे. त्यांच्या युत्या कोणासोबत आहेत त्या सगळ्या चर्चा फिसकटल्या कुठंतरी, म्हणून उद्धव ठाकरेंसोबत येत आहेत ते असं वाटतं आता? खरं तर मला वाटतं की मध्ये एक रोहित शेट्टीचा खूप सुपरहिट सिनेमा आला होता बघा, गोलमाल 3 का गोलमाल 4 मला आठवत नाही. त्याच्यामध्ये एक जॉनी लिव्हरचं कॅरेक्टर होतं आणि त्याला मधूनच असं भूला असं व्हायचं आणि ते भूला म्हटलं की त्याला आधीचं सगळं तो विसरून जायचा. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातलं भूला कॅरेक्टर म्हणून थोड्या दिवसांनी राजसाहेबांना म्हणावं लागेल की काय, याची भीती मला वाटते. खरं तर आम्ही त्यांच्या वक्तृत्वावरती प्रेम करतो, आम्ही त्यांच्या नेतृत्वाचा आदर करतो, पण सतत भूमिका जर बदलत गेलं, म्हणजे कधी आपण मोदी साहेबांचं कौतुक करताय, कधी आपण मोदी साहेबांच्यावरती लावरे तो व्हिडिओ करताय, कधी आपण पवार साहेबांची महामुलाखत घेताय आणि कधी आपण पवार साहेबांच्या विरोधामध्ये बोलताय, कधी आपण हिंदू जननायक म्हणून मोठे मोठे फ्लेक्स लावताय आणि कधी तुम्ही गंगेच्या पाण्याला हाड म्हणताय आणि हिंदूंच्या भावनांचा अपमान करताय. कधी म्हणजे मागच्या तर त्यांच्या भाषणांच्या मध्ये त्यांनी शिवछत्रपतींच्या समाधीच्या शोधाबद्दल सुद्धा अनेक चुकीचे संदर्भ दिलेले होते. त्यामुळे कुठंतरी भूमिकांची गल्लत होतीये. म्हणजे माणसानं काय म्हणतात ना की ठाकरे बंधू एक तर नाहीच आहेत, पण ते नेक तरी आहेत का हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडेल. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करू नये असं मला या ठिकाणी वाटतं. प्राध्यापक ज्योती वाघमारे, खरं तर महाराष्ट्र जनतेची दिशाभूल राज ठाकरेंनी करू नये असं विधान त्यांनी या निमित्तानं केलं आहे. कॅमेरा पर्सन युक्ताकीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.